नमस्कार सर्वांना. मी विवेकानंद आर्य आपल्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात लेखी परीक्षेबद्दल जी काही आता अवघ्या काही दिवसातच होणार आहे त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन, त्याच्यानंतर प्रत्येक विषयामध्ये ज्या कॅन्डिडेटना विद्यार्थ्यांना अडचणी आहेत, वैयक्तिक लक्षाची गरज आहे, त्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे तुमच्यासमोर. तर सगळ्यात पहिल्यांदा जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे शारीरिक चाचणीमध्ये पात्र झालेले आहेत त्या सर्वांचं श्री गणेश अकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लेखी परीक्षेची. तर लेखी परीक्षेसाठी आपणास या ठिकाणी पेपर पॅटर्न समजून घ्यायचा आहे. पेपर पॅटर्न जसं जवळपास सगळ्यांना माहितीच आहे. मराठी व्याकरण, त्याच्यानंतर गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान. आता तर सामान्य ज्ञानामध्ये थोडस भरपूर व्हरायटी आहे. त्यात आपण चालू घडामोडीचा अभ्यास बघायचा असतो. चालू घडामोडी, त्याच्यानंतर ज्या पोलीस जिल्ह्यासाठी किंवा ज्या स्थापनेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याबद्दल म्हणजे पोलीस दलाबद्दल माहिती, त्यांचे प्रमुख कोण कोण आहेत, कुठले सॉफ्टवेअर्स वापरले जातात, कुठले तंत्रज्ञान वापरलं जातं, या सगळ्या गोष्टी पोलीस दलाबद्दल माहितीमध्ये येतात. त्यांचे उपविभाग किती आहेत, ठीक आहे, त्यांचे परिक्षेत्राचे अधिकारी कोण कोण आहेत किंवा त्या जिल्ह्यातील ठराविक काही गोष्टी, प्रेक्षणीय स्थळं ह्याबद्दल पण काही प्रश्न त्या ठिकाणी असतात. आणि आता अलीकडे काही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये 2-4 प्रश्न सामान्य विज्ञानाचे पण येतात. पण आपण त्याला सगळं ते सामान्य विज्ञान असो किंवा इतिहास असो किंवा भूगोल असो, ठीक आहे, तर हे सगळे विषय आपण सामान्य ज्ञान ह्याच्यामध्येच दिलेले आहेत. तर एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्न आहेत 100 आणि एकूण वेळ जो दिला जातो तो आपल्याला 90 मिनिटांचा वेळ दिला जातो. ठीक आहे, हे झाला तोंडी लेखी परीक्षेबद्दल थोडीशी माहिती. पण आता आपण जे करणार आहोत ह्या शेवटच्या आठवड्याभरामध्ये 10 दिवसामध्ये, तर तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल एक 4 ते 5 तासाचं सेशन आपल्याला उपलब्ध असणार आहे आमच्यातर्फे. तर तुम्ही त्याचा जरूर लाभ घ्यावा. आणि जर कोणा कॅन्डिडेटला, उमेदवारांना प्रत्येक कुठल्याही या विषयाबद्दल वैयक्तिक जर काही माहिती असेल किंवा वैयक्तिक माहिती घ्यायची असेल किंवा काही भाग कळत नसेल, त्याचं पर्सनली जर तुम्हाला टचअप पाहिजे असेल, ठीक आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपण ह्या गोष्टी पाहू शकता. तर आपला मराठी व्याकरणाचा जो व्हिडिओ आहे, मराठी व्याकरणाचा व्हिडिओ उद्या सकाळी तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. धन्यवाद.